आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे 26 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोस्टरची विटंबना करून जातीय तेढ निर्माण केल्याच्या घटनेचा सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला। दोषींवर कडक कारवाई करावी, बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांविरोधात ठोस पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली। या मागणीसाठी सोमवारी रोजी सकाळी राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं। यापूर्वी स्टेशन रोडवरील अंबिका देवी मंदिराजवळ सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते एकत्र जमले। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत देवीच्या मंदिरापासून पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। महिलांच्या हस्ते पोलीस निरीक्षक ठेंगे यांना निवेदन सुपूर्द करण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की भारतीय संविधानानुसार राष्ट्रपुरुषांचा व राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे। मात्र काही समाजकंटकांकडून हिंदू महापुरुषांची विटंबना करून वारंवार जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत। कुंभोज इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाचा फलक व पोस्टर फाडून विटंबना करण्यात आली। गावकऱ्यांनी जाब विचारल्यानंतर त्यांच्याशी उद्धट वर्तन करून पुन्हा अपमान करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। राष्ट्रपुरुषांचा अपमान करून सार्वजनिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी, अशा गुन्ह्यांसाठी किमान 10 वर्षांची सक्तमुजरीची शिक्षा कायद्यात नमूद करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले प्रथमच एकत्र दिसले। पक्षभेद बाजूला ठेवून हिंदू समाजासाठी सर्वजण एकत्र आल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। प्रसंगी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, हर्ष तनपुरे, राजूभाऊ शेट्टी, सुरेश शिंदे, भिकुशेठ भुजाडी, सुनील पवार, प्रशांत डवले, रवींद्र आहेर, सागर तनपुरे, एकनाथ तनपुरे, दादू साळवे, रोहित आमटे, विजय तमनर, प्रदीप भुजाडी, सुरेश बानकर, नगरसेवक राजेंद्र उंडे, नयन शिंगी, रवींद्र म्हसे, गणेश खैरे, अजित डावकर, गणेश उंडे, कांतीलाल जगदने, राम शिंदे, उमेश शेळके, बाबासाहेब शिंदे, सुजय काळे, सौरभ फंड, शुभम देवरे, ऋतिक सुरवसे, रोहन डहाळे, राहुल भिंगारकर, अक्षय उंडे, ऋषी भांगरे, अभिषेक तनपुरे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेश मधल्या अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवरती जे अत्याचार काही दिवसापासून चालू आहेत, तिथल्या काही हिंदूंना जिवंत जाळण्याचे घृणास्पद प्रकार आपण सर्वजण मीडियातून पाहतो आहोत। कुठेतरी एक हिंदू धर्मीय म्हणून आमच्या देखील सर्वांच्या भावना, जरी ते दुसऱ्या देशातले असतील तरी आमच्या संस्कृतीमध्ये वाढलेले हिंदू लोक आहेत, त्यांच्यावर असे अत्याचार या जगात कुठे जरी होत असेल तर एक हिंदू म्हणून आमचं देखील त्या ठिकाणी मनाला प्रचंड वेदना होतात। आज या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही पक्ष वगैरे सगळे बाजूला ठेवून ज्या बांगलादेश मधल्या हिंदूंवरती तिथल्या झुंडशाहीने अत्याचार होत आहेत, तिथलं जे हंगामी सरकार आहे तेही हातावर हात ठेवून बसलेलं आहे, याचा निषेध कुठेतरी आमच्या भावना, पक्ष बिक्ष राजकारण बाजूला सोडून या ठिकाणी व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत। माझी आपल्या माध्यमातून आता आम्ही इथं निवेदन तर दिलंय, पण आपल्या माध्यमातून सरकारला देखील आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण आता काहीतरी कठोर ऍक्शन सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे। ज्या पद्धतीने खरं अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्या कुठला व्हेनेझुएलाचे अध्यक्ष त्यांच्या बेडरूम मधून पकडून आणले, कमीत कमी ज्या आमच्या हिंदू बांधवांना तिथे त्रास देत आहेत, सरकारने खरं आता संयमाची भूमिका सोडावी आणि आमच्या हिंदू बांधवांवरती अत्याचार करणाऱ्या तिथल्या मुजोर लोकांना त्या ठिकाणी भले दुसऱ्या देशात का असेना पण कुठेतरी इस्रायल सारखी, अमेरिकेसारखी कडक त्या ठिकाणी कठोर भूमिका घेऊन त्यांना कठोरातलं कठोर शासन आपल्या सरकारने द्यावं अशी समस्त आमच्या हिंदू बांधवांची अपेक्षा आहे। आणि मला खात्री आहे की या देशाचं सरकार त्याप्रमाणे कडक ऍक्शन घेऊन या हिंदूंवरती जे अत्याचार बांगलादेशमध्ये झालेत त्याचा कठोर बदला घेऊन एक पुन्हा या जगभरात कुठेही एकाही कुठल्याही हिंदूकडे वाकड्या डोळ्यानं बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही असं उदाहरण आपल्या सरकारनं त्या ठिकाणी घालून द्यावं अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे। आज आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। सर्व राहुरी तालुक्यातले, शहरातले हिंदू बांधव भगिनी हे एकत्र मोठ्या संख्येने आले। गेल्या 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी विटंबना झाली, त्यांचा फ्लेक्स बोर्डवरती फोटो जो 2 जिहादींकडून फाडण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी व गेल्या अनेक वर्षांपासून आपले हिंदू बांधव बांगलादेशमध्ये राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय त्यांच्यावरती होतोय आणि तो मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय। हे सगळ्या गोष्टी आज आपण पाहतो की भारत देशामध्ये, आपल्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात आणि त्याचा कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे। आता
आम्ही सर्व धर्मसमभावाप्रमाणे वागतो, पण आता ते जर असल्या गोष्टी करत असले तर आम्हाला पण आता हातात दांडे घ्यायला काही जास्त वेळ लागणार नाही. आपण सर्वांनी खरं म्हणजे एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन आता छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे आपले दैवत हे, आपले देव आहे, आणि त्यांच्याविषयी जर असं एकेरी उल्लेख किंवा त्यांचा जर बॅनर फाडण्यात आला तर आपण कवर गप बसणार. मागं रावरीमध्ये पण असाच प्रकार घडला, आता कोल्हापूरमध्ये घडला, महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे घडतोय, भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. बांगलादेशमध्ये म्हणजे लहान मुलं जे 2, 3, 4 वर्षाचे मुलं आहेत त्यांना त्रास देत आहेत, महिलांना त्रास देत आहेत, पुरुषांवर अन्याय करतायत, मुलींवर वेगळ्या प्रकारचे घटना ते करायचं काम करतायत. जर अशा प्रकारचे हे जर सैडे आता जर दाबले नाही तर उद्या अजून मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढतायत. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज पोलीस प्रशासनाला हेच निवेदन दिलंय की आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा आमचा निरोप हा वरती पाठवून याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आता ते 2 जे आरोपी कोल्हापूरमध्ये आपल्याला सापडले, जे 2 साईडे आहेत, त्या साईडांचे तोंड दाबले पाहिजे, नाही तर त्यांचे मुंडके तरी छाटले पाहिजे. त्याशिवाय काय ह्या घटना थांबायच्या नाही. वारंवार अशा घटना म्हणजे घडणं एक मनुष्य विषय सहन करू शकतो, पण ह्या आमच्या दैवताविषयी आम्ही बिलकुल 1% नाही, अर्धा टक्का पण सहन करू शकत नाही. तर आपण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी. कारण की आपण पाहतो की रावरीमध्ये पण असे भरपूर जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, तर त्यांना पण पोलिसांनी तपासलं पाहिजे, त्यांना पण आपल्या जिल्ह्याच्या भारताच्या बाहेर काढलं पाहिजे. कारण की आपण पाहतो की इथं राहून आपलंच खाऊन, हिंदू धर्माचं खाऊन खरं म्हणजे ते आपल्यावरच उलटायचं काम करून राहिले, तर असं मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय. काल आता पाहतो आपण श्रीरामपूरमध्ये एक घटना झाली, तिथं बी एक मोठा आरोपी, त्या आरोपीच्या आतंकवादी आहे, आरोपी आहे, आणि त्याच्या जर अंतकालाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतात, म्हणजे आपला हा देश, आपलं हे तालुका आहे कुठल्या मार्गावर चाललाय याच्यावर खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. भविष्याच्या वाटचालीमध्ये मी एवढंच आता एक निषेध म्हणून सगळ्यांच्या वतीने एवढंच सांगतो की आता जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही तर आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे करायचं आम्ही ते करू, आणि त्यानंतर तुम्ही काय मग आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही गप्प बसा. कारण की आता ते काही बी करायला लागले तर आपण कशाला गप्प बसणार आहे. तर आता आम्ही एकत्र येऊन हेच सांगतो की भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे हिंदू एकत्र आहोत. उद्या जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही पण लिहिलं जाईल, बोललं जाईल, कोणी बी आवाज उचलला तर त्या आवाजाला गप आम्ही 100% त्याचा बंदोबस्त करू. तो जो आवाज आहे तो चिरडायला वेळ लागणार नाही, तो चिरडून टाकू. आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे जे आतंकवादी आपल्या भारतामध्ये आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, तालुक्यामध्ये आहेत, गावामध्ये आहेत, हे जे आधी लोक, या लोकांना लवकरात लवकर पाकिस्तानला पाठवून द्या, म्हणजे विषय संपून जाईल. राज्यामध्ये आणि भारतामध्ये या घटना घडतात. दोन्हीकडे ही सरकार आपलं हिंदुत्ववादी असताना एवढी जी हिंमत करतात ना हे लोक, तर ही हिंमत कशामुळे वाढती, तर मला असं वाटतं काहीतरी याच्यामध्ये कायद्यात आपण कुठंतरी कमी पडतोय का असं मला वाटतंय. तर दोन्हीकडे सरकार जर आपलं आहे तर आपले काही कायदे असे आहेत ना, त्या कायद्यात सुधारणा झाली पाहिजे, आणि ती सुधारणा जर केली तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेस ही घटना घडणार नाही. आणि म्हणून मी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा निषेध करतो आणि थांबतो. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.